आपल्याबरोबर भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर जी आहेत. प्रवीण जी, आपण पाहिला असेल तर ज्या प्रकारे संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यानंतर सरकारकडून आरोपींना पकडण्यात देखील आले. वाल्मिक कराड हे स्वतः शरण देखील आले आहेत. पण आता राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये जुंपली असं दिसून येतंय. कारण की काय, आपण पाहिलं असेल तर सुरेश धस यांनी कालच्या वक्तव्यामध्ये थेट अजित पवार यांच्यावरच टीका केली. त्यामुळे आता अमोल मिटकरी असतील, सूरज चव्हाण असतील, हे देखील आता देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर टीका करताना दिसत आहेत. नाही, मला वाटतं अशा प्रकारची एकमेकांवर टीका किंवा उणीधुणी काढणं हे योग्य आहे असं मला अजिबात वाटत नाहीये. खरं म्हणजे सुरेश धस यांनी त्या ठिकाणी अजितदादांवर अशा प्रकारची बोलण्याची आवश्यकताच नव्हती. तथापि आता त्यांनी गाय मारली म्हणून आपण वासरू मारायचं आणि त्यांच्या प्रवक्त्याने एनसीपीच्या त्या ठिकाणी ट्विट करून हा विसंवाद कसा वाढेल यासाठी त्यांचं वक्तव्य कारणीभूत ठरणं हे योग्य नाही आहे. आपल्याला पक्षांतर्गत काय असेल तर आपल्या नेत्यांच्या कानावर घालू शकतो. देवेंद्रजींना ज्या काही सूचना द्यायच्या आहेत ते धस यांना दिलेल्या आहेत. किंबहुना प्राजक्ता माळीच्या प्रकरणात त्याने दिलगिरीही व्यक्त केलेली आहे. आणि अशा प्रकारची उणीधुणी महाराष्ट्रातील जनतेला निश्चितच आवडणारी नाही आहेत. कारण राज्यातील जनतेने प्रचंड मॅन्डेट दिलं आहे आणि या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. आणि जर देवेंद्र फडणवीस साहेबांनी विश्वास विधिमंडळात दिला, आम जनतेसमोर सांगितलं की कुठल्याही प्रकारे आरोपींना, गुन्हेगारांना पाठीशी घातलं जाणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई करू, ते कोणी असो, कोणाशी लागे बांधे असो. आणि मग असं असल्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. कारण आपण बघाल, तपासाती गती आली, सगळ्या बाजूनी त्या ठिकाणी नाकाबंदी केल्यानंतर वाल्मिक कराडला सरेंडर व्हावं लागलं. त्यानंतर लगेच दुसऱ्या आरोपींना ताब्यात त्या ठिकाणी घेण्यात आलं. त्यामुळं आता तपासानं गती घेतली आणि निश्चितच अंतिम या ठिकाणची कारवाई जी असेल तीही लवकरच त्या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं राज्य सरकार या सगळ्या गुन्हेगारीच्या बाबतीत अत्यंत गंभीर आहे. परंतु आपल्या या जिल्ह्यातल्या वातावरणाने अशा प्रकारच्या गोष्टीतनं महाराष्ट्राची बदनामी होते. एका बाजूला देवेंद्र फडणवीस साहेब राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणतायत. म्हणजे वर्षाच्या सरासरी गुंतवणुकीच्या त्या ठिकाणी 90% गुंतवणूक 6 महिन्यातच या ठिकाणी आपल्या राज्यात आली असताना जर अशा प्रकारचं अशांततेचं वातावरण, अशा प्रकारचं जर धुमस्त वातावरण त्या ठिकाणी राहिलं तर त्या सगळ्या गोष्टींवर निश्चितच परिणाम होतोय. त्याच्यामुळे जी काय माहिती मिळते ती धस असतील किंवा संबंधितांनी पोलिसांना द्यावं आणि पोलीस निश्चितच या ठिकाणी कोणालाही पाठीशी न घालता कारवाई करतील. अशा प्रकारची गतीनं प्रत्यक्ष कारवाई सुरू आहे. परंतु मला वाटतं या विषयातनं त्या ठिकाणी आणखी प्रक्षोभ वाढणार नाही याची निश्चितच राज्य म्हणून त्या ठिकाणी सगळ्यांनी दखल घेण्याची आवश्यकता आहे. आपण पाहिलं असेल की महाराष्ट्र सरकारने SIT स्थापन केली, पण सुरेश धस आता मागणी करतायत की यामध्ये ईडीने देखील चौकशी करायला पाहिजे. कारण की ज्या प्रकारे आर्थिक उलाढाली बीड जिल्ह्यामध्ये आहेत त्यावरून आता ते असं म्हणतात की ह्याची चौकशी ईडीने देखील केली पाहिजे. नाही, मला वाटतं देवेंद्रजींनी SIT जाहीर केले. SIT एक मोठी तपास यंत्रणा आहे ज्याच्यातनं त्या ठिकाणी लवकरात लवकर कारवाई होते. अधिकारी त्या ठिकाणी ताकदीचे असतात. आता धसानं जर अशा प्रकारचे काही आर्थिक विषय आढळले असतील गुंतागुंतीचे तर त्यांनी मला वाटतं ही माहिती पोलीस प्रशासनाला दिली पाहिजे आणि मग तपास त्या ठिकाणी SITकडे कधी असावा, ईडीकडे जाण्यासंदर्भात काय त्याच्या गोष्टी असतात, या सगळ्या गोष्टी पाहून निश्चितच त्या तपास यंत्रणा त्यामध्ये लक्ष घालू शकतील. परंतु मला वाटतं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या मागण्या येत असताना सरकार म्हणून योग्य ती भूमिका न्यायाच्या दृष्टीनं घेत असते. आणि मी पुन्हा एकदा आश्वस्त करतो की मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाईचं आश्वासन दिलं आहे. मुख्यमंत्र्यांवर धस साहेबांचा विश्वास आहे आणि त्याच्यामुळं
आता अंतिम टप्प्यात सगळ्या गोष्टी येत आहेत, तर मुख्यमंत्र्यांवर आणि राज्य सरकारवर विश्वास ठेवायला पाहिजे. भाऊ, पण आपण पाहिलं असेल तर जी SIT स्थापन केली आहे त्यावरून देखील आता एक वाद निर्माण झाला, कारण की त्याच SIT मध्ये 2 पोलीस अधिकारी जे असे आहेत की त्यांचे आणि वाल्मिक कराड यांचे खूप जवळचे संबंध आहेत आणि तसे फोटो देखील आता सोशल मीडियावर समोर येत आहेत. मला वाटतं SIT गठीत केली त्यावेळेला गृह खात्याला अशा प्रकारचे संबंध त्या गुन्हेगार किंवा आरोपीशी तथाकथित आहेत की नाही याची कल्पना असूच शकत नाही. कारण अशा प्रकारचे जर फोटो खरे असतील तर कुठलीच अशा प्रकारची समिती गठीत करताना या ठिकाणी चूक डिपार्टमेंटने केली नसती. परंतु नंतर आलेली माहिती जर खरी असेल तर राज्य सरकार गृह खातं याची निश्चितच त्या ठिकाणी दखल घेतील. कारण एखादी गोष्ट जर संबंधित असेल एखादी व्यक्ती तर तपासावर प्रभाव होऊ शकतो आणि याची सरकार किंवा गृह खातं दखल घेईल अशी अपेक्षा आहे. आज महाराष्ट्रामधून जे शेतकरी आहेत ते कर्जमाफीसाठी एक मागणी करतायत, पण जे कृषी मंत्री आहेत सरकारमधले माणिकराव कोकाटे त्यांच्याकडून एक असं वक्तव्य करण्यात आले की लाडकी बहीण योजनेमध्ये जे ताण आहे महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीवरती, त्यामुळे जो कर्जमाफीचा प्रश्न आहे तो थोडा विलंब होऊ शकतो. नाही, मला वाटतं राज्य सरकार सक्षम आहे. शेतकऱ्यांसाठी असेल लाडक्या बहिणींसाठी असेल त्या ठिकाणी सरकार दिलेली वचनं त्या ठिकाणी पूर्ण करेलच. पैसे उभारण्याची क्षमता आपल्या राज्यामध्ये आहे. राज्याचं नेतृत्व हे अत्यंत अभ्यासू आहे, त्यांना इकॉनॉमी नीट समजते. अर्थमंत्री त्या ठिकाणी खमके असा आहे आणि त्याच्यामुळे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली दादा आणि शिंदेसाहेब एकत्रितपणे राज्याची आर्थिक घडी त्या ठिकाणी नीट बसवतील यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. आणि त्याच्यामुळे लाडक्या बहिणींची या योजनेला कधीच पैसे कमी पडणार नाहीत. योजना सलग चालू राहील आणि शेतकऱ्यांच्या हिताची सुद्धा या ठिकाणी सरकार दखल घेईल. सरकार पैसे उभे करेल. सरकार राज्याची आर्थिक स्थिती त्या ठिकाणी आणखी भक्कम करेल आणि गरिबाच्या कल्याणासाठी किंवा महाराष्ट्राच्या विकासासाठी जे जे करायला लागेल ते निश्चितच करेल. भाऊ, मराठी भाषेला अभिजात दर्जा हा मिळाला आहे, पण संजय राऊत असे म्हणतात की ह्याचा GR अजून केंद्र सरकारकडून निघालेला नाही. नाही, मला वाटतं त्या ठिकाणी जर कॅबिनेटचा निर्णय झाला असेल तर तो शेवटी केंद्र सरकारचा निर्णय असतो. जेव्हा केंद्रातलं कॅबिनेट निर्णय घेतं तेव्हा तो केंद्र सरकारचा निर्णय, राज्य सरकारचा कॅबिनेट निर्णय घेतं तेव्हा राज्य सरकारचा असतो. आता GR निघणे एक प्रोसेस असते, प्रशासकीय बाब असते. मला वाटतं GR निघालेला असावा, परंतु नसेल तर त्या संदर्भातला GR ही जर केंद्राचा निर्णय झाला तर 100% निघेल. हे होते आपल्याबरोबर भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर, यांनी रोखठोकपणे आपल्या प्रत्येक प्रश्नांवरती एक योग्य भूमिका दिली. कॅमेरामन प्रशांत मानेसोबत ईशान देशमुख, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.